मंडळी नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मटर पनीर. त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे 2 ते 3, 4 लवंगा, थोडासा दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची आणि 10 ते 15 काजू. तर चला आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर मी तेलामध्ये पहिले खडे मसाले टाकून घेते आणि ते थोडेसे परतले की मग आपण त्याच्यामध्ये हे जे कांदे आहेत जे स्लाइस करून घेतले ते टाकून घेऊया. त्याच्यावरती आपण 1 चम्मच मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर आपला नरम होतो. कांदा नरम झाला की आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर बघा याप्रमाणे थोडंसं हलवून घेऊया आपण. त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये काजू ऍड करायचा आहे आणि मी तुम्हाला मगज बी दाखवायचं राहून गेलं, तर 2 चमचे आपल्याला मगज बी ऍड करायचा आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण मगज बी टाकला तर भाजीला तिखपणा येतो व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला टोमॅटो ऍड करून घ्यायचा आहे. 2 टोमॅटो मी चिरून घेतलेले होते ते ऍड करायचे आणि याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. लालसर असं भाजलं गेलं की आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचंय. बघा, पाणी टाकल्यानंतर हलवून घेऊ आणि आपण झाकण देऊ, याला वाफ येऊ देऊ व्यवस्थित अशी. 1 ते 2 मिनिटं याला वाफ येऊ द्यायची. पूर्ण पाणी सगळं यातलं म्हणजे पाणी आटलं ना की मग आपला मसाला रेडी आहे. आपण थंड करून त्याचं वाटण करून घ्यायचंय आणि साईडला आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर बघा, मी पॅन मध्ये तेल टाकलंय. 2 ते 3 चमचे मी तेल घातलेलं आहे. जसं तुम्हाला तर्रीदार भाजी पाहिजे तसं तुम्ही तेल घाला. त्यात आपण तेजपत्ता घातलेला आहे. तेजपत्ता थोडासा फ्राय झाला की आपण 1 चमचा त्याच्यामध्ये जिरा घालणार आहोत. जिरा तडतडला की मग 1 चमचा बारीक चिरलेला, म्हणजे 1 कांदा घेतलाय बारीक चिरून तो घालायचा आहे. त्यानंतर आलं लसूण क्रश केलेला आहे मी थोडंसं, तो घालून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचंय. व्यवस्थित परतले की मग आपलं हे वाटण जे आपण करून घेतलंय कांदा टोमॅटो काजूचं ते वाटण घालून घ्यायचंय आणि या वाटणाला पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय. थोडंसं तेलावरती भाजलं गेलं की आपल्याला मसाले ऍड करायचे. हळद घालते मी 1.5 चमचा. त्यानंतर आपल्याला धना जिरा पावडर घालायचा आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर मी आगरी कोळी मसाला घालते 1.5 चम्मच. आणि आपल्याला लाल तिखट आपल्याला कसं म्हणजे किती तिखट हवंय त्या हिशोबाने तुम्ही घाला. तर मी 2 ते 3 चमचे घालत आहे याप्रमाणे. आणि नंतर आपण थोडंसं अर्धा ते 1 चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत, अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि याला हलवून घ्यायचं. थोडंसं मी किचन किंग मसाला घालते. थोडं आपण हलवून घेऊ, मसाले जरा भाजू देऊया आपण. हे बघा, व्यवस्थित मसाले असे भाजलेले आहेत. थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवूया. झाकणावरती मी कसुरी मेथी टाकलेली आहे, ती थोडीशी कडक होण्यासाठी. आता मी कसुरी मेथी पण हाताने थोडंसं क्रश करून आणि ती घालते. बघा, याला थोडंसं चाळून घेऊया. जरा चम्मचच्या साहाय्याने जरा हलवून घ्यायचंय याप्रमाणे. आता थोडंसं पाणी घालूया आपण. अजून थोडं पाणी घालत या मसाल्याला आपल्याला परतवायचंय 2 ते 3 मिनिटं. थोडं झाकण ठेवून असं थोडं बघा याप्रमाणे आपण याला वाफ करून घेऊया जरा. हे बघा, किती छान अशी तरी सुटलेली आहे व्यवस्थित अशी. तर आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध पावडर घालणार आहोत. बघा, तुम्ही मावाही घालू शकता. मी दूध पावडर घातली आहे. याप्रमाणे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं याला आणि पुन्हा आपण थोडंसं 1-2 मिनिटं अशी याला वाफ करून घेऊया. बघा, मी मटार पण घालून घेतले होते, तुम्हाला दाखवायचे राहून गेले.
मटार घालून आता वाफ करून घेतले मी 1 मिनिट आणि आता आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेऊया. व्यवस्थित हलवून घेऊ याला. मटार आपले शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटात मटार शिजतात. तर पुन्हा एकदा झाकण देऊन आपण एक वाफ काढून घेऊ याला. हे बघा, इतकी छान अशी तरी सुटलेली आहे. तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये थोडी 2 ते 3 चमचे क्रीम घालून घ्यायची. क्रीम पण घालू शकता, त्याच्याने टेस्ट अजून वाढते. हे बघा, याप्रमाणे. आता आपण याच्यामध्ये पनीर ऍड करून घेणार आहोत. 300 ग्रॅम मी पनीर घेतला होता आणि 1 वाटी मटार घेतलेला, फ्रोझन मटर. तर हा बघा, आणि ही भाजी थोडीशी थिकच असते, जास्त याला आपल्याला पातळ रसा करायची गरज नसते. तर याप्रमाणे आपण पनीर टाकले तर एक वाफ करून घेऊया. आणि बघा, आपली भाजी रेडी आहे. किती सुंदर अशी तरी आलेली आहे भाजीला बघा. आणि भाजी पण ऑलमोस्ट शिजलेली आहे व्यवस्थित अशी. तर आता आपण थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली भाजी रेडी आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. ढाबा स्टाईल ही मटर पनीरची रेसिपी खूप टेस्टी लागते. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.